काल दीप अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर मी माझ्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने मन तृप्त करणारी पूजा केलेली, तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आजचा जो व्हिडिओ आहे तो दीप अमावस्येच्या पूजेच्या दिवशीचा बघा. दीप अमावस्या म्हटल्यानंतर आपल्या घरात जेवढे दिवे असतात तेवढे स्वच्छ करायचे असतात. माझ्याकडे आता सध्या जेवढे दिवे होते तेवढे सगळे पूजेसाठी काढलेले आणि स्वच्छ असे सकाळीच साफ केलेले बघा. आता एकदा म्हटलं अजून पुसून घेते त्यांना आणि कणकेचे दिवे पण करते. तर आपले सण कोणतेही असो बघा, देवाची भांडी आणि दिवे जेव्हा आपण स्वच्छ करतो ना, तेव्हा पूजेमध्ये खरा उत्साह येतो की नाही. दीप अमावस्येला कणकेच्या दिव्याचं खूप मोठं महत्त्व आहे. कणकेचे दिवे पण केलेले. आपण कणकेचे दिवे 5, 7, 2, 4 असे करू शकतो बघा. इथं मी 5 केलेले आणि पिठामध्ये थोडीशी हळद आणि थोडीशी साखर पण घातलेली, घट्ट मळलं आणि छान असे दिवे पण केलेले बघा. आता याच्यातून आपण एक दिवा बाहेर लावायचा दारामध्ये, एक दिवा असं मुलांना ओवाळण्यासाठी ठेवायचा आणि एक दिवा तुळशीला, बाकी दिवे देवाजवळ बघा. आता ज्या ठिकाणी आपण पूजा करणार आहोत त्या ठिकाणी स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आणि छान असं स्वस्तिक काढायचं बघा. आपल्या सणासुदीत संस्कृतीत स्वस्तिक हा अत्यंत पवित्र मानला गेला आहे. हे मांगल्याचं प्रतीक पण आहे बघा. स्वस्तिक या शब्दाचा अर्थच कल्याण होणे किंवा चांगलं घडणे असा असतो. कोणतीही पूजा किंवा शुभ कार्य करताना पाटाखाली स्वस्तिक काढल्याने तिथली जागा शुद्ध होऊन जाते बघा. हे स्वस्तिक घरातील नकारात्मकता दूर करते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवास करते. पण स्वस्तिक काढताना कधीही अपूर्ण किंवा मधोमध कट करू नये. ते पूर्ण व्यवस्थित रेषा ओढूनच काढायचे बघा. स्वस्तिक काढल्यावर त्यावर हळद, कुंकू, अक्षदा हे अर्पित करायचे. मी आज बाजोट ठेवणार होती, पण बाजोट काही आलाच नाही. मी छोटासा पाट ठेवला आणि त्यावर असा कपडा, छान असा कपडा घातला बघा. आणि पूजा करताना, मांडताना पूजा अशा प्रकारे मांडा की त्या कुठल्या गोष्टीची हानी होता कामा नये. म्हणून आपण जेव्हा मांडणी करतो तेव्हा व्यवस्थित लक्ष देऊनच करायचं. छोटासा असा मोठा रुमाल होता बघा, मोठा कपडा होता पूजेचा, मग मी त्याला हाफ करून ठेवला आहे बघा. तर छान असं पहिल्यांदा गणपती बाप्पांना विराजमान केलं तिथं. गणपती बाप्पांशिवाय कुठलीही पूजा अपूर्ण असते, म्हणून गणपती बाप्पांना आधी विराजमान केलं, त्यांना हळदी कुंकू घातला, फूल अर्पित केलं बघा. नंतर सगळे दिव्यांना असं प्रज्वलित करायचं होतं. आता सगळ्या दिव्यांचा खाली असं थोडीशी अक्षदा पण घातले. कुठल्या पण आपण मंदिरात जायचं, आरती घ्यायची, तिथं आरती ठेवताना कधी पण अक्षदा असतातच बघा खाली. मग प्रत्येक दिव्याच्या खाली मी इथं अक्षदा घातलेत. घरात पण आरती होते किंवा घरात मी दिवाबत्ती करते तर त्याखाली पहिले अक्षदा घालते बघा. तर प्रत्येक दिव्याला मी आता इथं हळदी कुंकू अक्षदा असं अर्पित केलं आहे. आणि नंतर मग छान असे दिव्यांमध्ये वाती घातले, तेल घातले बघा आणि छान आता प्रज्वलित करते. आणि आपल्या घरात जे गोडधोड असते किंवा साखरेचा नैवेद्य का असे ना, ते पण दिलेला तरी चालते बघा. तर छान असं संध्याकाळची आरती आणि दिवाबत्ती तर एकदम मस्त झालेली बघा आज. तर आपले आजी आई असं म्हणतात, संध्याकाळच्या वेळी घरात लक्ष्मीचा वास असतो, म्हणून घरात अंधार नसावा. मी देखील बरोबर ह्याच वेळी पूजेला लागलेली बघा. सकाळी करणार होती, मी म्हटलं संध्याकाळी करते. संध्याकाळी कसं मन प्रसन्न होते बघा अशी पूजा केल्याने. तर छान अशी संध्याकाळची पूजा झाली. चौरंगावर छान असे दिवे सगळे मांडलेले, प्रत्येक दिव्यांमध्ये तेल घातलेलं, कापसाची वात घातलेली आणि भिजवून छान असं त्यांना प्रज्वलित केलेलं बघा. आता हे जे कणकेचे दिवे केलेत आपण, ते इकडे तिकडे न घालता गाईला सकाळी खाऊ घालायचे असतात बघा. तर दीप अमावस्येला ह्या शुभ मुहूर्तावर घरातील सुख समृद्धी वाढवण्यासाठी एक अत्यंत सोपा प्रभावी उपाय पण असतो बघा आज करण्यासाठी. तर यासाठी आपण एक स्वच्छ लाल कपड्यामध्ये त्यात 11 अखंड लाल असं तांदूळ घ्यायचे बघा. जिथं कुठं बी खीण नको त्या तांदूळाला, असे तांदूळ 11, 21 असे घेतले तरी चालतात. सोबत 1 रुपयाचं नाणं पण घ्यायचं. हे तांदूळ आणि नाणे लक्ष्मीचं धनधान्याचं प्रतीक मानलं जाते. त्यानंतर कपड्यामध्ये छान अशी पोटरी बांधायची आणि ही पोटरी रात्रभर देवाच्या मंदिरामध्ये ठेवायची बघा. आपल्या मंदिरात ठेवायची, देवघरात ठेवायची. पूजेच्या दरम्यान ही पोटरी रात्रभर अशी देवाजवळ असते आणि सकाळी उठून ही आपल्या तिजोरीत ठेवायची बघा. पूजा संपन्न झाल्यावर पवित्र पोटली आपल्या तिजोरीत ठेवली ना, तर आपल्याला धनधान्याची कशाचीच कमी येत नाही असे मानलं जाते बघा. यामुळे तिजोरीमध्ये पैशांची बरकत तर येते, तर धान्याची पण बरकत येते बघा. तर छान अशी लाल कपडा भेटला नव्हता मला, पूजेत मी उठली नव्हती, मग छोटासा असा कपडा पूजेचाच होता, त्याच्यातच बांधले बघा तांदूळ आणि एक नाणं असो किंवा आपल्याकडे सोन्याचं काहीतरी चांदीचं असं शिक्का असो, ते पण बांधलं तरी चालते. आणि हे वर्षभर असंच ठेवायचं बघा. नंतर आपण लक्ष्मीपूजन असते त्या दिवशी पण चेंज केलं तरी चालते. तर हा छान असा एक उपाय आहे, नक्की करून बघा. थोडासा असर दिसतोच बघा आपल्या घरात.
आता माझी मुलं तर मोठी आहेत, तरी आईसाठी मुलं कधीच मोठी होत नाही बघा. तर दीपामावस्येला घरातील मुलांचे औक्षण करण्याची जुनी परंपरा आहे. दिव्याच्या प्रकाशामुळे मुलांचे आयुष्यही उजळून निघावे यामागचा हेतू असतो. या मुलांना पाटावर बसून त्यांना छान या दिव्याने ओवाळून घेतलं बघा. औक्षणामुळे मुलांना दीर्घ आयुष्य लाभते तर लाभते, त्यांची प्रकृती पण एकदम मस्त असते. मुलं सारखी आजारी पडत नाही अशी आपली श्रद्धा आहे बघा. एका आईच्या मनाला यापेक्षा दुसरं काय हवं असते. मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी मनातून आलेली ही प्रार्थना देवाजवळ नक्की पोचायला पाहिजे असं वाटतंय. प्रत्येक आईचा हेच संकल्प असेल बघा. तर सगळ्यांनो आणि मैत्रिणींनो, कशी वाटली माझी सुंदर आणि छोटीशी पूजा नक्की कमेंटमध्ये सांगा. आज एवढे दिवे एकसाथ प्रज्वलित करून मनच एकदम प्रसन्न झालं बघा. मुलं मोठी होत असतात, त्यांना आपल्या छोटे छोटे या परंपराची ओळख करून देणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला माझा कालचा हा पूजेचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. तुमच्या घरी अमावस्येची पूजा, दीप अमावस्येची पूजा कशी साजरी केली ते पण सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि मैत्रिणींसोबत शेअर पण करा. चला भेटूया नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या तुमची. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.